नमस्कार मित्रांनो, माझे मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी कशा पद्धतीने बिहेव करू शकतात आणि महत्त्वाच्या लेवल काय असतील या आठवड्यासाठी। खरं तर मार्केटमध्ये सध्याला एक संकट आहे असं म्हणू शकतो। संकट म्हणण्यापेक्षा प्रेशर आहे मार्केटवरती। इराण आणि इस्रायलमध्ये जे काय होतं त्याचा प्रेशर मार्केटवरती आपण गेल्या 2 दिवसापासून पाहतोय। 2 दिवस म्हणजे गुरुवारची जी एक्सपायरी झाली ती आणि शुक्रवारी, दोन्ही दिवशी। फक्त शुक्रवारचं मार्केट काय झालं, मोठं गॅप डाऊन, त्यानंतर रिकवर होऊन एका चांगल्या लेवलच्या आसपास बंद झालेला आहे। आता येणारा जो आठवडा आहे ना, तो मोस्ट प्रोबेबली वोलेटाईल राहण्याची शक्यता आहे। तर तो वोलेटाईल राहण्याची शक्यता का आहे की इराण असेल किंवा इस्रायल असेल हे काय निर्णय घेतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। जशी सिच्युएशन आहे त्याप्रमाणे असं वाटतंय की इस्रायलने हल्ला केला, त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही केलेलं आहे, आम्हाला हे वाढवायचं नाही आहे। त्यानंतर इराणनेही थोडाफार हमला केलेला आहे, 1-2-3 मिसाईल इस्रायलमध्ये पडलेले आहेत। आता याच्यानंतर मोस्ट प्रोबेबली हे थांबण्याची शक्यता जास्त आहे। हा, शाब्दिक चकमकी होत राहतील, परंतु याच्या पुढे काहीही जास्त होण्याची शक्यता नाही। आणि जर तसं झालं, लक्षात घ्या, जर तसं झालं तर एक चांगली अपसाईड किंवा मार्केट थोडं का होईना स्लाइटली अपसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते। पण जर इराणने रिटॅलिएट केलं, त्यानंतर इस्रायलने पुन्हा आम्ही त्यांना प्रत्युत्तर देणार म्हणून हे जर वाढत गेलं ना, तर मार्केटवरचा प्रेशर आपल्याला अजून जास्त पाहायला मिळणार आहे। म्हणजेच या आठवड्याचं जे काही ॲनालिसिस अगदी मी थोडक्यात करणार आहे, 6 ते 7 मिनिटात, जास्त यावेळी डिस्कशन करण्यासारखं नाही आहे। का नाही आहे तर मी डेली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करेल याविषयी। पण सध्या प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही कोणत्याही लेवलला टेक्निकली जे काही आपण ॲनालिसिस करतो ते केलं आणि युद्धाचा परिणाम काही वेगळा आला, युद्ध म्हणण्यापेक्षा हे जे कॉन्फ्लिक्ट चालू आहे ना त्याचा परिणाम जर युद्धामध्ये झाला तर आपल्या टेक्निकल ॲनालिसिसला काहीही किंमत राहणार नाही। मार्केट क्लिअर कट डाऊन साईड पकडेल आणि त्या दिशेने जाईल। मग त्यासाठीचे सपोर्ट महत्त्वाचे आपण डिस्कस करूयाच। पण जर हे थांबलं तर मार्केट त्याच पद्धतीने वरती येऊ शकतं। कारण का जर तुम्ही पाहिलं इंडियन मार्केटचा प्रॉब्लेम काय आहे, जिथे चालू आहे ना त्याच्याही पेक्षा जास्त इमिजिएट रिॲक्शन आपल्या मार्केटची येते आणि ती येऊन झालेली आहे। 2 दिवसामध्ये ती येऊन झालेली आहे। आता पुढे आपण फक्त टेक्निकल लेवल ज्या आहेत त्यावरती फोकस करा आणि बाकी मग सोमवारी मंगळवारी काय होते ना त्यावरती आपण याच्यामध्ये थोडाफार जर बदल असेल तर मी तो तुम्हाला अपडेट करेन। आता आपण काय पाहिलेलं आहे टेक्निकली सांगतोय, मार्केटने एक चांगली रॅली, त्यानंतर 4 ते 5 आठवड्याचं एक चांगलं कन्सोलिडेशन आपण निफ्टीमध्ये पाहिलं होतं। आणि काय झालं, एक चांगला ब्रेकआउट 2 ते 3 दिवस आपण 25,000 सस्टेन केलं क्लोजिंग बेसिस शिवाय, आणि एक चांगलं चालू होतं। फक्त वरती मार्केटवरती आपण जी 25,200ची लेवल आहे ना तिथे एक चांगला प्रेशर पाहत होतो। 160 ते 200 हा जो झोन आहे तिथे प्रेशर पाहत होतो। पण गुरुवारी एक्सपायरीच्या दिवशी ज्यावेळेस अमेरिकेने जी ॲडवायझरी जारी केलेली होती त्यांच्या नागरिकांसाठी किंवा त्यांचे जे काही डिप्लोमॅट आहेत त्यांच्यासाठी, त्याचा प्रेशर मार्केटवरती पाहायला मिळाला आणि एक्सपायरीच्या दिवशी एक चांगला डाऊनफॉल आपण पाहिलेला आहे मार्केटमध्ये। आणि त्यानंतर ऑब्वियसली इस्रायलने इराणवरती हमला केला आणि एक मोठा गॅपडाऊन। पण गॅपडाऊन नंतर ही जी आहे ना ही ग्रीन कॅन्डल, म्हणजे एक रेड कॅन्डल आणि तेवढीच मोठी ग्रीन कॅन्डल, जवळजवळ तेवढीच मोठी, फक्त आता थोडा गॅप शिल्लक आहे। यानंतर कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं, म्हणजे ब्रेकआउट हा फेल झालेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचा हा जो सपोर्ट होता ना आपला, जो आपण डिस्कस केलेला आहे, तो आहे 24,850च्या आसपास। आता तो डिफेंड होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर हा 24 वरती 850 होतं, खाली 510 750 या ज्या महत्त्वाच्या लेवल होत्या ना त्या डिफेंड केलेल्या आहेत मार्केटने। मग जर सोमवारी याच्यावरतीच ओपन होऊन मार्केट सस्टेन करत आहे ना तर नक्कीच खाली जाणं मग थोडं अवघड होणार आहे मार्केटसाठी। मग आता काय झालेलं आहे, पुन्हा ब्रेकआउट आणि त्याच झोनमध्ये मार्केट पुन्हा येऊन कामकाज करते। म्हणजे आता आपल्याला या झोनला पुन्हा एकदा प्ले करायचे। जर खाली ही लेवल जी आहे ती आहे 24,510 आणि वरती जी लेवल आहे ती आहे 24,930, या 400 पॉईंट दिसायला मोठे वाटते 400 पॉईंट, पण याच्यामध्येच जर मार्केट असेल ना तर जास्त काही मिळणार नाही। हा, एखादा या पद्धतीने व्होलेटाईल सेशन होईल पण त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही। जे ॲक्च्युअल ट्रेड तुमचे बनणार आहेत ना ते आहे 24,930च्या वरती आणि डाऊन साईडला आहे 24,510। अगदी क्लिअर कट या 2 लेवल मार्क करा आणि त्याच्यानंतरच डिसिजन घ्यायची या लेवलच्या बाहेर पडल्यानंतर। आता डेलीवरती बघा काय दिसतंय, डेलीवरती थोडं चित्र जास्त क्लिअर होईल बघा। एक चांगला ब्रेकआउट तुम्ही या पद्धतीने ट्रेंड लाईन ड्रॉ करा किंवा एक या पद्धतीने ट्रेंड लाईन ड्रॉ करा। 1 2 3 4 3 दिवसांचं क्लिअर कट क्लोजिंगवरती कॅन्डल नक्कीच वीक होत्या, परंतु क्लिअर कट क्लोजिंग आपल्याला इथे अपेक्षित काय होतं, एकतर इथे रिटेस्टिंग होऊन मार्केटवरती जाणं किंवा इथे रिटेस्ट होऊन मार्केटवरती जाणं। काय झालं, खाली ही जी खालची लेवल होती, महत्त्वाचा हा जो झोन आहे 24,500च्या आसपास, तो टेस्ट झाला आहे आणि मार्केट मधोमध बंद आहे, याच्या आणि याच्या मधोमध बंद आहे। म्हणजे ही रेंज प्ले होऊ शकते। जर ही रेंज प्ले झाली नाही तर 24,930च्या वरती ज्या लेवल असतील त्या डिस्कस करूयात। त्याच्यानंतर पहिली जी लेवल आहे ती आहे 25,050, म्हणजे पहिलं टार्गेट आता जिथे आपण बंद आहोत 24,718। जर मार्केट याच्यावरती चालायला लागते सोमवारी ओपन होऊन
820 ही लेवल जर ब्रेक होती तर पहिली लेवल तुम्ही डिस्कस करू शकता किंवा ज्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता ते आहे 24,930. कोणत्याही कंडिशनमध्ये 24,930च्या वरती सस्टेन करते म्हणजे आवरली कॅन्डल किंवा 2-3-15 मिनिटाच्या कॅन्डल बंद होत आहेत ना, तर तुम्ही टार्गेट ठेवू शकता 25,040, 25,050. याच्या वरती जी लेवल येते ती आहे 25,160 आणि हीच लेवल मॅक्सिमम या आठवड्यासाठी असू शकते. जर खूपच काही चांगलं झालं, अगदीच सगळं शांत झालं, तर तुम्ही याच्या वरती लेवलचा विचार करू शकता. अदरवाईज या आठवड्यात तरी थोडं अवघड आहे. एक PCR सध्याला लो आहे, हे चांगलं कंडिशन आहे जर अपसाईडचा विचार करत असाल. दुसरं महत्त्वाचं, जर ओपन इंटरेस्ट पाहिलं ना तर अजूनही 26,000 ही लेवल तुम्हाला ओपन इंटरेस्टमध्ये दिसते, म्हणजे इथून खूप वरती आहे. या आठवड्यात तिथे जाण्याची शक्यता खूप कमी आहे म्हणण्यापेक्षा नाहीच आहे. आणि डाऊन साईड जी आहे ना ओपन इंटरेस्टमध्ये ती दिसते 24,000. कदाचित खूपच काही वाईट झालं तरच 24,000, अदरवाईज 24,000 सुद्धा येण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे वरती तुम्हाला ज्या लेवलवरती फोकस करायची ती आहे 24,930, त्यानंतर 25,050, 40 आणि त्यानंतर आहे 25,160. आता डाऊन साईड कशी असणार आहे, जर डाऊन साईड तुम्हाला ॲक्च्युअल जी डाऊन साईड ओपन होणार आहे ना ती आहे 24,510च्या खाली. 680 एक इम्पॉर्टंट लेवल असणार आहे, ती उद्यासाठी असणार आहे. जर मार्केट थोडंफार गॅप अप होतं किंवा फ्लॅट ओपन होऊन 680 ब्रेक करते तर 510पर्यंतचा तुम्ही एक ट्रेड प्लॅन करू शकता. मध्ये 620 आहे, पण मी वीकली ॲनालिसिस करतोय म्हणून 510 ही महत्त्वाची लेवल आहे. 24,510 जर ब्रेक झालं तर त्याच्या खाली जी लेवल येते ती आहे 24,350. आणि अगदीच काही झालं, मध्ये 24,150 आहे, पण अगदीच काही झालं 24,000चा जो ओपन इंटरेस्ट आहे तो आपण हे करण्यासाठी 24,050 या लेवलवरती तुम्ही फोकस करू शकता. जास्तीत जास्त मॅक्सिमम 24,000 येण्याची शक्यता खूप कमी आहे. मध्ये म्हणून एक लेवल देऊन ठेवतो, ती आहे 24,150. राऊंड फिगर दिलेले आहे. ज्या दिवशी आपण इथे पोहोचेल ना त्यावेळेस मी डॉट लेवल जे आहे ना त्याविषयी चर्चा करेल, पण आत्तासाठी याच लेवल आपल्याला निघून येत आहेत. मग जर मार्केट खाली जाते तर ही ब्रेक झाली तर ही लेवल, आणि ही ब्रेक झाली तर ही लेवल. ब्रेक वगैरे जे काही आहे ते डिस्कस केलेलं आहे की कशाला ब्रेक म्हणलं पाहिजे, की कुठे सपोर्ट रेजिस्टन्स. वीकली ॲनालिसिस करतोय तर एखादा वीक खाली जात असेल, म्हणजे डेला खाली जाऊन मार्केट जर पुन्हा वरती येऊन बंद होत असेल तर ती लेवल ब्रेक झाली असं म्हणायचं नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर बँक निफ्टीसुद्धा तीच कंडिशन आहे. बँक निफ्टीनेही तेच केलेलं आहे. एक चांगला ब्रेकआउट, परंतु तो फेल झालेला आहे. न्यूजने होऊ द्यात किंवा इतर काही कारणामुळे होऊ द्यात, परंतु तो आपल्याला फेल होताना पाहायला मिळालेला आहे. मग आत्ता आपण जिथे बंद आहोत ना त्याच्यावरती अगदी जवळच 55,750 ही एक महत्त्वाची लेवल आहे. आणि डाऊन साईड थोडी दूर आहे, पण महत्त्वाची लेवल जी निघून येते ना ती आपल्यासाठी आहे 55,000. मग अगदीच 55,000ची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, 55,350 ही लेवल ब्रेक झाली तर एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्यानंतर 55,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, प्लस मायनस 15-20 पॉईंट किंवा 50 पॉईंट तुम्ही करू शकता. याच्या नंतर मात्र एक फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. तो तुम्हाला घेऊन जाऊ शकतो 54 किंवा 54,500पर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि त्याच्या खाली मग खूप मोठा फॉल आहे, पण त्याचा सध्याला विचार करू नका. 54,500च्या नंतर 54,250 ही एक लेवल आहे आणि सध्याला हीच लेवल घेऊन चला. जर काही खराब न्यूज आली तर 53,300 या लेवलला मार्क करून ठेवा. गरज लागेल किंवा नाही लागेल हे मी उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. पण अगदीच युद्ध वाढतंयच, निफ्टीमध्ये फॉल येतोय, तर जी लेवल आपल्याला आवश्यक असू शकते ती आहे 53,300 या लेवलवरती थोडं तुम्ही फोकस करून ठेवा. बाकी विकलीसाठीच्या वरती 55,750 आहे, ती जर ब्रेक झाली तर मग तुम्ही 56,050 या लेवलचा विचार करू शकता. आणि फायनल 56,500, सध्याला 56,500च्या वरती लेवल दिसत नाही आहेत, म्हणजे अपसाईड 1000 पॉईंटचे आहे आणि डाऊन साईड अगदी 1,500 ते 2,000 पॉईंटचे आपल्याला पाहायला मिळू शकते. अदरवाईज याच्यामध्ये जर असेल तर थोडं सावध प्लॅनिंग करा. न्यूजवरती काही इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर याच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.